प्रज्ञा विकसित होते आणि प्रज्ञापारमिता जी आहे नाही का, प्रज्ञापारमिता प्रत्येक जे आहेत बुद्धत्वाचे जे गुण आहेत ते सर्व त्याचं शिखर जे आहे ती प्रज्ञा आहे. प्रज्ञेशिवाय सर्व जे अंग आहेत हे कसे आहेत, पांगडे आहेत. श्रद्धेमध्ये प्रज्ञा नसेल तर ती अंधश्रद्धा बनते. श्रद्धेमध्ये किंवा वीर्यामध्ये जर प्रज्ञा नसेल ते अतिरिक्त होऊन त्याचे दुष्परिणाम होतात नाही का. उत्साहामध्ये प्रज्ञेची गरज आहे. स्मृती किंवा समाधी नाही का, समाधीतून प्रज्ञा होते पण प्रज्ञेतून समाधी अधिक बळकटी येत असते का. आणि अंतिमता काय होते की समाधी आणि प्रज्ञा ह्या जणू काही एकच आहे. तर आपण प्रज्ञेच्या बाबतीमध्ये, कारण बुद्ध धम्म जो आहे नाही का हा वेगवेगळ्या प्रकारे शिकवलेला आहे. कधी प्रतीकाच्या माध्यमातून तर कधी प्रतिमाच्या माध्यमातून, कधी कथा आणि गोष्टीच्या माध्यमातून तर कधी तत्वज्ञानाच्या माध्यमातून शिकवले. जेव्हा बुद्धांना सर्वसामान्य माणसं भेटत होते तर बुद्ध काय फार मोठं तत्वज्ञान सांगत नव्हते, तर छोट्या छोट्या गोष्टीमधून काय होतं त्यांना ते बुद्ध धम्म किंवा धम्म समजावून सांगत होते. त्यापेक्षा थोडेसे समजदार लोक असतील, ज्याला आपण बुद्ध धर्मामध्ये देव म्हणतो नाही का, असे जर लोक असतील तर त्याला वेगळ्या प्रकारे बुद्ध धर्म ते समजावून सांगत होते. म्हणून बुद्धाला आपण काय म्हणतो, लोकविदू. लोकविदू म्हणजे काय, लोकांचे मत जाणणारा, लोकांची क्षमता जाणणारा म्हणून नाही का. आणि याला कशाची गरज आहे, हा कुठल्या व्याधीने ग्रस्त आहे नाही का, त्या प्रकारे बुद्ध त्यांना औषध देत होते. म्हणजेच त्या प्रकारे बुद्ध त्यांना काय सांगत होते, आपला धम्म सांगत होते. एखादा अडाणी मनुष्य असेल तर त्याला कसं समजेल या भाषेमध्ये बुद्ध त्याला सांगत होते. परंतु एखादा चांगला सुशिक्षित असेल किंवा थोडासा विकसित झालेला असेल तर त्याला दुसऱ्या पद्धतीने सांगत होते नाही का. तर हे जे जसं बुद्ध धम्माला सागराची उपमा दिलेली आहे, बुद्ध धम्माला सागराची उपमा दिलेली आहे. कारण सागर कसा असतं नाही का, सागराला पृष्ठभाग असतो, तद्वत सागराला काय असते, खोली असते नाही का. आणि सागराच्या खोलीमध्येच जे काही रत्न वगैरे दडलेले असतात नाही का, पृष्ठभागावर असतात का, नाही. दुसरी गोष्ट, सागराचा गुणधर्म काय आहे, समुद्राचा, त्याची चव कशी असते, खारट असते नाही का. कुठलाही समुद्र घ्या तुम्ही, भारतातला घ्या की इंग्लंडचा घ्या की कुठलाही, त्याची चव कशी असते, खारट असते. तसेच बुद्ध धम्माची चव कशी आहे, कुठेही घ्या, ते भारतातील बुद्ध धम्म घ्या, श्रीलंकेतला घ्या, जपानमधला घ्या किंवा कुठलाही घ्या, परंतु त्यांची चव कशी आहे, विमुक्तीची चव. प्रत्येक देशातील बौद्ध लोक कशासाठी प्रयत्न करतात, त्रिरत्नाला शरणगमन करून बुद्धत्व प्राप्ती करण्यासाठीच काय करतात, प्रयत्न करतात. म्हणजे तो भारतातला बुद्धिस्ट असो की थायलंडचा असो, त्यांचं श्रद्धास्थान काय आहे, बुद्ध धम्म आणि संघ, हेच त्यांचं श्रद्धास्थान आहे. म्हणजे जसं महासागराला कुठल्याही देशातल्या सागराची जर चव असेल तर ती लवणाची चव आहे किंवा खारट आहे, तद्वतच कुठल्याही देशातला जरी बुद्ध धम्म असेल तरी ते लोक बुद्ध धम्म आणि संघाला शरण जातात. म्हणजे सर्वांचा उद्देश काय आहे, एक आहे नाही का. आणि म्हणून बुद्ध धम्माला जर आपण पक्षाची उपमा दिली नाही का, कारण धम्म हा कसा आहे, त्याला जर पक्षाची उपमा दिली तर प्रज्ञा आणि करुणा हे जसं पक्षाला दोन पंख असल्याशिवाय तो भरारी घेऊ शकत नाही. एक पंख असेल तर घेईल का, नाही, तर त्याला दोनही पंख साबूत असणं गरजेचं आहे, तरच तो भरारी घेऊ शकतो, अन्यथा घेणार नाही. जर आपण
धम्माला पक्षाची उपमा दिली तर असं म्हणूया की प्रज्ञा आणि करुणा हे त्याचे दोन पंख आहेत. प्रज्ञा आणि करुणा हे त्याचे दोन पंख आहेत. तर प्रज्ञा जी आहे ते ज्ञान अंगाच्या निदर्शक आहे. प्रज्ञा काय आहे? ज्ञान अंगाच्या निदर्शक आहे. तर करुणा हे भावना अंगाच्या निदर्शक आहे. म्हणजे प्रज्ञेने काय रिप्रेझेंट केलं जातं? ज्ञान रिप्रेझेंट केलं जातं. तर करुणा जी आहे ते भावना अंगाच्या निदर्शक आहे. आता आपण पाहूया की सर्वसामान्य लोकांचा विचार केला किंवा सर्वसामान्यपणे जर आपण पाहिलं तर आपण प्रज्ञावान कुणाला म्हणत असतो? किती विद्वान आहे नाही का? कुणाला म्हणतो बरं? तर नवशिक्षित बौद्धांचा असा समज आहे की जो खूप शिकलेला आहे, खूप शिकलेला आहे, जो बुद्धिवादी आहे, नाही का? अशाला लोक काय समजतात? किती प्रज्ञावान आहे, किती विद्वान आहे, किती बुद्धिमान आहे. अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाची काय समज झालेली आहे. परंतु जे खूप शिकलेले आहेत किंवा ज्यांची बौद्धिक समज खूप आहे किंवा ज्यांनी अनेक धर्मग्रंथ वाचलेले आहेत, धर्मग्रंथाचे उतारे आपल्या पुढे तो उद्धृत करतो किंवा आपल्याला सांगत असतो नाही का? आणि वेळ प्रसंगी ते काय करतात? ते दान करतात, पूजा अर्चा करतात, भिक्षूंना दान देतात नाही का? आणि त्यांना प्रज्ञावान बरोबरच आपण श्रद्धावान पण म्हणतो नाही का? किती श्रद्धावान मनुष्य आहे बरं. आणि मग काय होतं की अशी ज्याची समज आहे तिथेच खऱ्या अर्थानं धार्मिक दृष्ट्या फसगत असते नाही का? तर हे जे बुद्धिवाद लोक आहेत ते भावनिक अंगाला एवढा स्पर्श करतच नाही. आणि मग ते काय म्हणतात की बुद्ध धम्म हा बुद्धिवादी लोकांचा धम्म आहे. आणि बुद्धिवादी लोकांचा धर्म म्हणणारे लोक केवळ जे भौतिक ज्ञान आहे, बुद्धिवादी ज्ञान आहे त्यालाच आपलेसं करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जो भावनिक भाग आहे त्या भावनिक भागाला ते स्पर्श सुद्धा करत नाही. आणि त्याची फसगत अशी होते की ते केवळ वरवरच जसं समुद्राच्या सरफेसवर तरंगतात, ते सखोलतेमध्ये जातच नाही. खऱ्या अर्थानं जसं महासागराच्या खोलीमध्ये रत्न दडलेले आहेत त्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्नच करत नाही. मग त्यांना असं वाटतं की आम्ही दान देतो, आम्ही भिक्षूंची हे करतो, आमच्या घरचा बारसा किंवा वाढदिवस बुद्ध पद्धतीनं करतो, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण काय बौद्ध अशीही त्यांची समज झालेली असते. परंतु बुद्ध धर्मामध्ये काय म्हणतात की याला शीलवर्त परामर्श म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? अशा पद्धतीनं जे विचार करतात, जे स्वतःला बुद्धिवादी समजतात आणि हेच धर्मकार्य आहे इथपर्यंतच ते मर्यादित राहतात, त्याला म्हटलेला आहे शीलवर्त परामर्श. आता प्रज्ञा म्हणजे काय? सर्वसामान्य अर्थानं आपण जे पाहिलं आहे की जे अतिशय बुद्धिवादी आहेत, प्रखर बुद्धिवादी आहेत, त्याला लोक काय म्हणतात? किती प्रज्ञावान आहे, किती विद्वान आहे नाही का? तर हे जे ज्ञान आहे की जे ते आपल्याला सांगत असतात, तर याच्यामध्ये प्रज्ञा आणि ज्ञान याच्यामध्ये थोडासा फरक आहे. नॉलेज आणि विजडम. नॉलेज म्हणजे ज्ञान नाही का, की जे आपण कलेक्टिव्ह नॉलेज आहे, पुस्तकातून वाचलेलं, प्रवचनातून ऐकलेलं, अजून कशातून ऐकलेलं जे ज्ञान आहे त्याला आपण काय म्हणतो? नॉलेज, ज्ञान. परंतु जे बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून प्रज्ञा म्हणतो त्याला विजडम हा शब्द वापरला. आणि विजडम म्हणजे शहाणपण. विजडम म्हणजे काय? शहाणपण. तर आता बुद्ध धर्म आपल्या धार्मिक दृष्ट्या ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो ती काय आहे? तर थोडं आपण बुद्धाच्या जीवनाकडे वळूया.
सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाकडे वळूया. सिद्धार्थ गौतम नाही का, की ज्यावेळेस रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून शाक्य आणि कोलियामध्ये जो संघर्ष निर्माण झाला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, बरोबर आहे ना. पाणी वाटपावरून केवळ पाणी कोणी घ्यायचं, ह्या पाणी वाटपावरून दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि संघर्षाची परिणिती युद्धामध्ये होणार होती. आणि युद्धाचे दुष्परिणाम काय असतात? जीवितहानी, प्राणहानी, हाच युद्धाचा काय दुष्परिणाम. आणि जेव्हा सिद्धार्थ गौतमाने तिथे पर्याय सुचवला की बाबा हा जो मार्ग आहे, हा मार्ग कसा आहे? दुःखाचा मार्ग. कारण केवळ पाण्यासाठी युद्ध छेडणं आणि त्याच्यामध्ये प्राणहानी होणं हे काही बरोबर नाही. तर त्यांनी काही तोडगे सुचवले. परंतु त्यावेळेस शाक्याचा असा दंडक होता, कारण क्षत्रियाचा धर्म हा काय? लढाई करणे क्षत्रियाचा धर्म आहे असं म्हणतात नाही का. तर बुद्ध म्हणतात की जर लढाई करूनच माणसं मारणं असेल तर हा कसला धर्म? आणि म्हणून बुद्ध त्याला सहमत होत नाही. आणि म्हणून मग त्याला त्या ज्या काही शिक्षा असतात त्या फरमावल्या जातात आणि त्याच्यापेक्षा ते स्वतःच काही स्वीकारतात आणि मग चिंतन करतात की हे जे हे आहे ह्यात याची परिणिती काय होणार आहे? दुःखामध्येच होणार आहे युद्धाची. मग असं जर दुःख आहे तर हे दुःख निर्मितीचं कारण काय आहे? आता इथे दुःख निर्मितीचं कारण काय झालं असतं? केवळ पाणी. पाण्यामुळेच दुःख ओढावलं असतं ना. म्हणून ते विचार करतात की ह्या समस्येचं मूळ काय आहे, कलहाचं मूळ काय आहे. निश्चितच याचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि मग ते काय करतात? ग्रहत्याग करतात. आणि सिद्धार्थ गौतमाचा ग्रहत्याग हा साधा सुद्धा ग्रहत्याग आहे का? राजवैभव, सुंदर पत्नी, नुकतंच झालेला बाळ नाही का, ह्या गोष्टीला शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमामध्ये किती धैर्य, किती वीर्य असेल बरं. आणि म्हणूनच याला साधा सुद्धा ग्रहत्याग म्हटलेलं नाही. याला काय म्हटलेलं आहे? महाभिनिष्क्रमण. पालीमध्ये शब्द काय वापरलेला आहे? सिद्धार्थाचा महान ग्रहत्याग, महाभिनिष्क्रमण. आणि मग आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ नाही का 6 वर्ष खडतर तपश्चर्या करतात. आणि मग 6 वर्षानंतर जेव्हा त्यांना कळतं की बाबा हा काही जो मार्ग आहे ज्यासाठी, ज्या समस्याचं निवारण करण्यासाठी मी ग्रहत्याग केलेला आहे, परंतु त्या समस्याच्या निराकरणाचा मार्ग या 6 वर्षाच्या घोर आणि कठोर तपश्चर्यामधून काही निष्पन्न झालं नाही. शेवटी ते हा देहदंडनाचा मार्ग त्यागून गयेला जातात, पिंपळाच्या झाडाखाली बसतात आणि तिथे काय करतात? ध्यान करतात. आणि ध्यानामधून त्यांना काय होते? त्यांना अंतर्दृष्टी प्राप्त होते. काय म्हणतो आपण? बुद्धत्व प्राप्त होते, म्हणजे अंतर्दृष्टी त्यांना प्राप्त होते. मग अंतर्दृष्टी म्हणजे काय? त्यांना कळतं की हे जे संस्कार आहेत, त्याला म्हटलेलं आहे सभ्य संसारा दुःखती येदा पर्याय पसते. सर्व संस्कार जे आहेत हे कसे आहेत? दुःखमय आहेत. हे तो अंतर्ज्ञानाने पाहतो नाही का. त्यानंतर सभ्य धम्मा अनिच्छती येदा पर्याय पश्यते. म्हणजे जे जे काही धर्म आहेत, मनोधर्म आहेत, हे कसे आहेत? अनित्य आहेत. हे ते आपल्या अंतर्दृष्टीने पाहतात. आणि मग त्यांना कळतं की हे जे काही संस्कार आहेत, हे काही धर्म आहेत नाही का, हे कसं आहे? हे दुःखद आहे. दुःखद काय आहे? तर ते अनित्य आहे. अनित्य असल्यामुळे ते दुःखद आहे नाही का. अशा रीतीनं बुद्धाला म्हणजे हे अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर त्याला जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याचं निवारण होतं आणि त्याचा मार्ग
हे जे 4 आर्य सत्य म्हणतो याचं त्याला ज्ञान झालं. आणि मग दुःखाचं जे कारण आहे नाही का, त्या कारणापर्यंत गेल्यानंतर त्यांना कळलं की दुःखाचं कारण काय आहे. तर दुःखाचं कारण काय, अज्ञान आहे. आणि अज्ञान असल्यामुळेच मनुष्य तृष्णेच्या मागे लागतो नाही का. आणि म्हणून भवचक्राचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये पहिली जी कडी आहे ती अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. आणि जेव्हा माणसाला त्याची जाण होते की आपण अज्ञानी आहोत, तेव्हाच आपण ज्ञानाच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही की माझ्यामध्ये अज्ञान अंधकार आहे, तोपर्यंत प्रकाशाच्या मार्गाकडे आपली वाटचाल होत नाही. आणि म्हणून याला बुद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून प्रज्ञा म्हणजे असं म्हटलेलं आहे की प्रज्ञा म्हणजे आत्मभाव रहित त्याची अवस्था. आता आपल्याला दुःख का होतं नाही का, याच्यामध्ये म्हटलेलं आत्मभाव रहित त्याची अवस्था. तर सगळं काय आहे, अनित्य आहे. परंतु आत्मभावाची अवस्था म्हणजे मी कोणीतरी आहे. मी हा शब्द किंवा मी माझ्यामध्ये असल्यामुळे मला दुःख होतं नाही का. असं म्हणतात की आत्मभाव म्हणजे स्वतःबद्दलचा दृष्टिकोन. आत्मभाव म्हणजे काय म्हटलेलं आहे, स्वतःबद्दलचा दृष्टिकोन किंवा मी पण. आता जर आपण पाहतो की आपलं जे भांडण आहे मी आणि माझं नाही का, यामुळेच बऱ्याचशा गोष्टी बरेचसे अनर्थ ओढवत असतात मीपणामुळे नाही का. मी आणि माझं, त्याच्यामुळे काय होतं, स्वार्थी भावना निर्माण होते. आणि स्वार्थी भावना निर्माण झाल्यानंतर आपण इतराच्या भल्याचा, इतराच्या सुखाचा विचार न करता केवळ आपण स्वार्थी बनतो. आणि स्वार्थी बनल्यामुळे नाही का, माझं ते माझं आणि इतरांचं सुद्धा माझं, ही प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण होते. आता जर आपण पाहिला की हे आपण कशासाठी करतो, जर आपल्याला कळलं की हे जीवन अनित्य आहे, सभ्य संसारा अनित्य यदि पर्याय पश्यती, हे जर सर्व संस्कार अनित्य आहेत तर मग नष्ट होणारे आहेत, मी सुद्धा नष्ट होणार आहे. तर मी माझ्यामध्ये मीपणासाठी किंवा माझ्यामध्ये जो अहमभाव आहे, गर्व आहे, तो का निर्माण होतो. सर्व तर नष्ट होणारच आहे. तरी केवळ मी असल्यामुळं काय होते, दुःख निर्मिती होते. आणि म्हणून माझ्यामधला मी काढून टाकणं हे फार कठीण आहे नाही का. मग आपल्यामधला मीपणा काढून टाकणं, जेव्हा आपण निगर्वी होतो त्यावेळेस कसं होतं, अतिशय आनंदी होतो. आता आपण असं कल्पना करा, मी आणि माझं असं जर आपण विचार केला तर माझी सुरक्षितता मी कशामध्ये पाहत असतो, आपली सुरक्षितता आपली धनसंपत्ती हे ते याच्यामध्ये पाहतो. आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपल्याला सतत काय करावं लागतंय, जागृत राहावं लागतं. परंतु एखादा भिकारी आहे, तो कधी जागृत असतो का. तो जसं 8 तास झोप घेतो, अगदी रस्त्यावर सुद्धा झोपतो, आपण तसं झोपू शकतो का, नाही. कारण काय की त्याला त्याच्यामध्ये काय जे हे आहे, मीपणाची भावनाच नाही का. आणि केवळ स्वार्थापोटी आपण आपल्याला मीला जपलेलं असतं. एक गोष्ट आहे, एक गुरु आणि शिष्य होता. आता जो शिष्य होता तर तो काय करायचा की गुरुनी सांगितलेली शिकवण तो आचरणात आणायचा. परंतु आचरणात आणत असताना त्याच्यामध्ये काय होत होतं की धनसंचय करण्याची प्रवृत्ती हळूहळू निर्माण झाली. कारण त्याच्या मनावर बाह्य जगाचा परिणाम झाला नाही का. तर गुरु काय म्हणतो त्याला, शिष्य म्हणतो की गुरुजी, मी तुम्ही सांगितलेली शिकवण तर आचरणात आणतो, परंतु मला सुखाची अनुभूती कधीच येत नाही. तर गुरु काय म्हणतो, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत तुला सुख लाभत नाही.
गुरु काय म्हणतो, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत तुला सुख लाभणार नाही. आता त्याला असं वाटतं की गुरु असं का बरं म्हणतो मी मरत नाही तोपर्यंत, म्हणजे गुरु मेल्यानंतर मला सुख लाभणार आहे का? आता गुरु परत सांगतात तू असं कर बाबा, असं कर, असं केल्यानं तुला सुख मिळेल. परंतु सुख त्याच्यापासून दूर जात असते, कारण त्याच्यामध्ये स्वार्थी भावना निर्माण होते आणि त्याला सुखाचे अनुभवच येत नाही. परत तो काही दिवसानं जातो, गुरुजी तुम्ही मला तर जे सांगता ते मी खूप आचरणात आणतो, अनुकरण करतो, परंतु मला सुख काही लाभतच नाही. परत गुरु म्हणतो की जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत तुला सुख लाभणार नाही. मग तू असं कर. मग तसं करतो तो, परंतु स्वार्थ काही जात नाही, त्याच्यामधला मीपणा काही जात नाही, नाही का? काही दिवस गेल्यानंतर परत गुरुजीकडे जातो. गुरुजी तेच सांगतो त्याला, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत सुख तुला लाभणार नाही. मग म्हणतो आता मला सुखच पाहिजे आहे, आणि गुरुजी तर म्हणतो की मी मरत नाही तोपर्यंत तुला सुख लाभत नाही, म्हणजे गुरुजीलाच मारलं पाहिजे, त्याशिवाय मला सुख मिळणार नाही. कारण गुरुजीच मला सांगतो ना, जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत तुला सुख लाभणार नाही. मग काय करतो तो, गुरुजीलाच मारण्याचा, नाही का? म्हणजे त्याच्यातला जो मीपणा आहे तो त्याला कळतच नाही, नाही का? आणि केवळ स्वार्थी झाल्यामुळे तो म्हणजे सुखापासून लांब गेलेला. तर आपल्यामध्ये जर पाहिलं की मी नावाची काही वस्तू आहे का, जसं म्हणतात का मीच माझा नाही, नाही का? तर कुठं हा सगळा संसारिक पसारा आहे, मीच माझा नाही, माझी काय गॅरंटी आहे का? आता मी तुमच्या समोर बसलो आहे, इथे असे बरेच अनुभव आले. बरं, इथून मी त्या पायरीपर्यंत जाईन की नाही याची मला शाश्वती नाही, तरीही मात्र मी 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 म्हणता म्हणतात, नाही का, अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि अहंकार हे अहंकार काय तरी अविद्या आहे. असं म्हणतात की जसं तनातनानी शेत जे आहे ते काय होते, नष्ट होत असते, तसंच छोटा छोटा अहंकाराने माणूस काय होतो, नष्ट होत असतो. आणि हे जाणणं म्हणजेच काय, प्रज्ञा. त्यात म्हटलं अस्तित्वाचं सत्यदर्शन म्हणजे प्रज्ञा. आता अस्तित्वाचं सत्यदर्शन, अस्तित्व काय आहे, तर असं आपण अशी कल्पना करूया, आपलं हे एक अस्तित्व आहे, नाही का, जे आपल्याला डोळ्यांनी दिसते, हे काय आहे, आपलं अस्तित्व आहे, नाही का? आणि हे अस्तित्व कसं आहे, तर जर आपण या आपल्या अस्तित्वाकडे जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं, तर जसं बाह्य जगत आहे, नाही का, तसंच आंतरिक जग सुद्धा आहे. आणि आपण या बाह्य जगाचाच एक काय आहोत, घटक आहोत की नाही? आपण बाह्य जग जे आहे त्याचाच एक घटक आहोत. तर बाह्य जगामध्ये काय, असं म्हणूया की पृथ्वी आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो, त्या पृथ्वीवर आपण राहतो ना. त्याच्यानंतर बाह्य जगतामध्ये हवा आहे, श्वास आहे म्हणून जिवंत आहोत आपण, श्वास नसला तर. बाह्य जगामध्ये पाणी आहे, ते पाणी आपण ग्रहण करतो म्हणूनच आहोत. पाणीच आपण पिलं नाही तर काय होईल बरं? आपल्याला बाह्य जगतामधून जो उष्णता मिळते त्याच्यामुळेच आपल्याला आपलं शरीर उष्ण असते की नाही? आणि ज्यावेळेस आपल्यामधली उष्णता निघून जाईल त्यावेळेस काय होईल? माणूस मरून जाईल, नाही का? म्हणजेच बाह्य घटक जे आहेत त्या बाह्य घटकाचाच आपण एक भाग आहोत, आणि त्या बाह्य घटकामुळे आपलं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. मग हे काय आपलं अस्तित्व काय? जसं बाहेर पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवर आपण राहतो, आपल्यामध्ये सुद्धा तो घटक आहे, पृथ्वी घटक, की जे आपल्यामध्ये कठीण आहे, नाही का, त्याला म्हटलेलं आहे पृथ्वी धातू. काय म्हटलेलं आहे? मग आपले हाडं असतील, आपले दात असतील, आपले रोम आहेत, आपले केस आहेत, याला म्हटलेलं आहे पृथ्वी धातू, आपली जी आहे. मग जशी बाहेर पृथ्वी आहे तशी आपलं शरीर सुद्धा या पृथ्वी धातूने बनलेलं, नाही का? मग
या पृथ्वी धातूने शरीर बनलं, मग आपण काय करतो, बाहेरून पाणी घेतो, त्याला पृथ्वी आप म्हटलेलं आहे, नाही का, पाणी. त्याच्यानंतर सूर्यापासून आपण उष्णता घेतो, त्यामुळे मग बाह्य घटकापासून आपलं अस्तित्व तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी नावाची अशी कुठलीही वस्तू नाही, नाही का. जेव्हा मनुष्य मरतो त्यावेळेस त्याचं काय होतं की एक एक धातू जे आहेत पाणी निघून जाते त्याच्यामधलं, नाही का. मेलेल्या माणसामध्ये रक्त असते का, निघून जाते ते. हा, हवा निघून जातो, नाही का, पाणी निघून जातो, हवा निघून जातो. वातावरणामध्ये हवा असताना सुद्धा आपण घेऊ शकत नाही, नाही का. आणि मग काय राहतं, उरते काय, शेवटी पार्थिव शरीर उरते आपलं. हे सगळे घटक निघून जातात आणि शेवटी पार्थिव शरीर उरते आणि मग ते जाळल्यानंतर मातीमध्ये विलीन होते. असं आपलं अस्तित्व असताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल किती हे करत असतो, नाही. तर हे अंतर्दृष्टीने जाणणं म्हणजे प्रज्ञा आहे. हे काय, अंतर्दृष्टीने जाणणं म्हणजे प्रज्ञा आहे. आणि जेव्हा याची आपल्याला जाण होईल की बाबा हे जे आपलं आहे हे अस्तित्व नष्ट होणार आहे, याची जेव्हा जाण येईल, तेव्हा मुलगा पडला, थोडं लहान मुलं तिथे खेळतात, काय झालं नाही, पाणी असं काही जास्त नाही आहे, तरी पण लक्ष द्या, लहान मुलं. तर हे जाणणं म्हणजे काय आहे, प्रज्ञा आहे. आता असं म्हणतात की आपण, जसं ते रामदास स्वामी म्हणतात नाही का, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधून पाहिजे. ते म्हणतात, आपण काय म्हणतो, मी सुखी आहे. पण खरोखरच आपण सुखी आहोत का, नाही का. म्हणजे आपलं जे सुख आहे भौतिक दृष्टीनं कदाचित आपण सुखी असू, परंतु भौतिक गोष्टीमध्ये परिपूर्ण सुख नाही, हे जाणणं म्हणजे खऱ्या अर्थाने आहे, प्रज्ञा आहे. पण आपण म्हणतो मी सुखी आहे, परंतु अंतिमता आपण सुखी आहोत का, नाही. तरी आपण सुखी आहोत असं म्हणतो, म्हणजे हे आपलं बौद्धिक ज्ञान म्हणूया आपण, परंतु ती खऱ्या अर्थानं प्रज्ञा नाही. खऱ्या अर्थानं जाणणं की मी सुखी नाही, मी दुःखी आहे, हे प्रज्ञेनं जाणणं, हे अंतर्दृष्टीनं जाणणं म्हणजे प्रज्ञा, नाही का. तर आपण पाहिलं अस्तित्वाचं सत्यदर्शन म्हणजे प्रज्ञा, तर त्याला म्हणूया अस्तित्वाचं यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजे प्रज्ञा. त्यानंतर कुशल चित्तानं युक्त असं विपश्यना ज्ञान म्हटलेलं आहे. प्रज्ञेची व्याख्या करताना काय म्हटलेलं आहे, कुशल चित्ताने युक्त असं विपश्यना ज्ञान. म्हणजे कुशल चित्त म्हणजे जिथे द्वेष नाही, नाही का, जिथे मोह नाही, जिथे अज्ञान नाही, जिथे तृष्णा नाही, तर तिथे काय आहे, मैत्री आहे. तिथे काय आहे, करुणा आहे. तिथे काय आहे, मुदिता आहे. अशा गुणाने युक्त असं विपश्यना ज्ञान म्हणजे प्रज्ञा. ठीक आहे. तर आपण पहिले पाहिलं नाही का, आपण समता भावना आणि विपश्यना भावना, नाही का. तर विपश्यना ज्ञान म्हटलेलं आहे. तर विपश्यना ज्ञान म्हणजे जे आपल्या ज्ञान इंद्रियाने पाहतो, नाही का, हे जे ज्ञान आहे हे कसं आहे, हे भौतिक ज्ञान आहे, पंच इंद्रियाने पाहतो. पण विपश्यना ज्ञान म्हणजे काय, विपश्यना म्हणजे विशेष रीतीनं पाहणं, नाही का. विशेष रीतीनं पाहणं म्हणजे विशेष रीतीनं जर पाहायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपले डोळे बंद करावे लागतील, कारण या डोळ्यांनी आपण काय पाहत असतो, बाह्य जगत पाहत असतो. तर बाह्य जगत जसं आहे त्याचाच एक भाग आपला आंतरिक जगत आहे, नाही का. आणि आंतरिक जगात किंवा जे आपल्या अंतर्मनामध्ये जे काय आहे ते पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागेल. आणि डोळे बंद केल्यानंतर जेव्हा आपण आपल्या आंतरिक मनाचा द्वंद्व चालू होतो, तिथे मनाशी संघर्ष चालू होतो. आणि मनाशी संघर्ष झाल्यानंतर जे अंतर्मनात काही दडलेलं आहे, बुद्धत्व कुठे बाहेर आहे का, नाही, बुद्धत्व आपल्यामध्येच आहे. आणि ज्यावेळेस आपलं प्रतिकात्मक मन आणि सृजक मनाच्या जेव्हा संपर्कात येतं
त्यावेळेस आपल्या अंतर्मनामध्ये काय दडलेलं आहे याचं आपल्याला ज्ञान होते. याला म्हटलेलं आहे अंतर्दृष्टी किंवा विपश्यना ज्ञान. विशेष रीतीने जेव्हा आपल्याला पाहायला लागतो त्यावेळेस आपल्यामध्ये काय काय शत्रू दडलेले आहेत हे आपल्याला कळतात, अन्यथा आपल्याला कळत नाही. आणि मग एकदा आपल्याला कळलं की आपल्यामध्ये फार मोठे शत्रू आहेत, मग त्या शत्रूला घालवण्यासाठी पहिल्यांदा त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. आणि ते केव्हा होते? जेव्हा आपण त्याला एक विशेष रीतीनं पाहत असतो तेव्हा त्याचं आपल्याला ज्ञान होते. आणि मग आपल्यामधला द्वेष आहे नाही का, म्हणजे कुशल चित्तानं युक्त असं विपश्यना ज्ञान. म्हणजेच हळूहळू आपल्यामधली जी द्वेष आहे तो आपण कमी करायला लागतो. आपल्यामधला जो लोभ आहे तो कमी करत असतो, आपल्यामधला अहंकार जो आहे तो कमी होत असतो. आणि मग लोभाच्या ऐवजी तिथे कशाची प्रतिष्ठापना होत असते? दातृत्वाची, दानाची भावना विकसित होते. जिथे द्वेष आहे तिथे कशाची भावना विकसित होत असते? तर तिथे मैत्रीची भावना विकसित होते. जिथे आळस आहे तिथे कसं काय निर्माण होत असतं? उत्साह निर्माण होतो. आणि असं कुचपट आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, अशा मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा अशा जे गुण आहेत नाही का, म्हणजे जे त्या गुणांनी ती जागा घेतली जाते, ती जागा व्यापली जाते. आणि मग अशा गुणांनी जर आपलं चित्त युक्त, अशा गुणांनी आपलं चित्त युक्त असेल तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या जे काही विचार आहेत ते कसे असतील? ते कुशलच असतील नाही का, ते विचार कुशल असतील. तर आपण पाहिलं की आत्मभाव म्हणजे आपल्यामध्ये मी नाही हे अंतर्मनानं जाणणं. दुसरे आहे की जे यथाभूत ज्ञान दर्शन आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर प्रज्ञेची व्याख्या आपण असं पाहू शकतो की त्याला असं म्हटलेलं आहे की अज्ञान अंधकार नाहीसा होतो. म्हणजे आपल्यामध्ये जो काही अज्ञान आहे, मग कशाबद्दलचं अज्ञान आहे आपल्यामध्ये? आपल्यामध्ये बुद्धत्वाबद्दलचं अज्ञान आहे, आपल्या स्वतःच्या बद्दलचं अज्ञान आहे, कमालीचं आपल्यामध्ये अज्ञान आहे. आणि हे अज्ञान पाहणं, आणि हे कशातून? तर प्रज्ञेला म्हटले ज्ञानरूपी प्रकाश. प्रज्ञेला काय म्हटलेलं आहे? ज्ञानरूपी प्रकाश. तर प्रज्ञा जी आहे नाही का, प्रज्ञेचा वापर न केल्यामुळे नाही का, आता प्रज्ञेचा वापर न केल्यामुळे काय अनर्थ घडू शकतो? तर बाबासाहेबांनी एक सुंदर उदाहरण सांगितले. तर ते म्हणतात, म्हणजे उदाहरण असं सांगितलेलं आहे की एका गावामध्ये एक पाद्री असतो, म्हणजे ख्रिश्चन धर्माचा गुरु. आणि त्या गुरुला हे माहीत असतं की एखादं संकट जर ओढावलं तर आपण शांत बसून हात जोडून आराधना करायची. काय आहे? एखादा जर संकट ओढावलं तर आपण शांत बसून आराधना करायची, म्हणजे त्या संकटापासून आपली मुक्ती होते. आता असंच काय झालं की ते जिथे राहत होते, ज्या गावामध्ये, तिथे एका घराला आग लागली. एका घराला आग लागल्यानंतर जेव्हा पाद्रीला कळलं की आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आग लागली आहे, म्हणून ते पाद्री तिथे जातात. आणि गेल्यानंतर तिथल्या लोकांना ते एकत्र करतात आणि म्हणतात की या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपण काय करू? येशूची आराधना करू. आणि मग ते गावचे लोक, पाद्रीवर विश्वास असल्यामुळं ते गावचे लोक काय करतात, किंवा त्या शहरातले बसतात आणि आपली येशूची आराधना करतात. आता पाहता पाहता काय होतं की एका झोपडीला आग लागली
तिच्याबरोबर दुसरीला आग लागते, तिसरीला आग लागते आणि पाहता पाहता काय होतं, ते गाव जळून खाक होतं. नाही का. आता इथे जे पादरी आहेत नाही का, तर याच्यामध्ये जी श्रद्धा आहे, कुणावरची श्रद्धा आहे, येशूवर श्रद्धा असल्यामुळं बघा इथे प्रज्ञेचा भाग नसल्यामुळे काय अनर्थ घडला. त्याची येशूवर श्रद्धा होती आणि केवळ त्या श्रद्धेपोटी लोक जमले, प्रार्थना करू लागले आणि संपूर्ण गाव जळून खाक झाले. जर त्या पाद्रीला किंवा त्या धर्मगुरूला थोडीशी जर प्रज्ञा असती किंवा प्रज्ञेचा किंवा ज्ञानाचा वापर जर केला असता आणि त्यांनी म्हटलं असतं की आग लागल्याबरोबर एक बादली पाणी घेऊन त्यांनी त्या आगीवर टाकलं असतं, तर पुढचा होणारा अनर्थ काय झाला असता, टळला असता. परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. तर ही आहे अंधश्रद्धा. इथे प्रज्ञेचा अभाव असल्यामुळे ते गाव जळून खाक. तर त्यांनी काय केलं की आपलं दुःख कोणीतरी हरण करणारा आहे, आपलं दुःख कोणीतरी नष्ट करणारा आहे, ही त्याची भाबडी श्रद्धा असल्यामुळं किंवा आंधळी श्रद्धा असल्यामुळे काय झालं, गाव बेचिराख नाही का. आणि म्हणून अशी भाबडी किंवा अंधश्रद्धा काय होते, तिला जर प्रज्ञेची जोड असती तर कदाचित ते गाव वाचू शकलं असतं. आणि म्हणून आपण अशा भाबड्या आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता कामा नये. तर अंधश्रद्धेला जसं आपण पाहिलं की जोपर्यंत तिला प्रज्ञेची जोड मिळत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थानं श्रद्धा होऊ शकत नाही. आता या श्रद्धेच्या बाबतीमध्ये नाही, प्रज्ञेच्या बाबतीमध्ये अनेक काही उदाहरणं आहेत. जसं की आचार्य बुद्धघोष आहेत नाही का. एक काल आपण कोणता घोष पाहिला, शिरघोष पाहिला नाही, ऐकला शिरघोष. पण एक अश्वघोषचं पण मी नाव सांगितलं होतं नाही का. अश्वघोष हे कसे होते, अश्वघोष जे होते नाही का, हे गायक होते नाही का, सुंदर प्रवचनकार होते. तर असंच एक आचार्य बुद्धघोष म्हणजे बुद्ध साहित्यामध्ये फार मोठे आचार्य होऊन गेले नाही का. आणि हे आचार्य बुद्धघोष जे आहेत त्यांनी विशुद्धीमग्ग या ग्रंथामध्ये, बुद्ध धर्माचा एक ग्रंथ आहे विशुद्धीमग्ग, त्या विशुद्धीमग्ग ग्रंथामध्ये प्रज्ञेची व्याख्या आणि प्रज्ञेचे लक्षण सांगितलेले आहे. तर ते म्हणतात की आणि त्याच्यामध्ये प्रज्ञा प्राप्तीसाठी भावना विधी सांगितलेली आहे नाही का. ती भावना विधी ते असं म्हणतात की प्रज्ञा प्राप्तीसाठी भावना विधी म्हणजेच ध्यान भावना केली पाहिजे. आता पहा, प्रत्येक आचार्य बुद्ध धर्मातील कशाबद्दल बोलत असतात, ध्यानाबद्दलच बोलत असतात. कारण ज्या महान गुरुनी आपल्याला धम्म दिलेला आहे ते महान गुरु कशामधून घडलेले आहेत, ध्यानामधूनच घडलेले आहेत. आणि म्हणून काल आपल्या एका मित्राचा प्रश्न होता की विहारामध्ये गेल्यानंतर ध्यानच शिकवतात, त्याच्यामुळे तरुण मुलं काही येत नाही. मग आपण आपला आदर्श आपण ठरवलेला आहे की बुद्ध आणि बाबासाहेब आपले आदर्श आहेत. आणि बुद्ध आणि बाबासाहेब जर ध्यान करणारे असतील तर त्याचे आपण अनुयायी ध्यानाबद्दल आपल्यामध्ये शंका का निर्माण होते. प्रश्न असा आहे, शंका का निर्माण होते, आपण ध्यान करत नाही आणि ध्यान करतही असू तर आपल्याला त्याची अनुभूती येत नाही आणि अनुभूती न आल्यामुळे आपला त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो काय होतो, कमी होऊन जातो. आणि म्हणून म्हणतो की या पहा करा. आणि नुसतंच नाही तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर ध्यान केलात, ध्यानाची पूर्वतयारी, पूजा करा नाही का. पूजा करून आपलं मन थोडं तरल होते नाही का, शांत होते, व्यवस्थित बैठक बनवा आणि ध्यान करा. निश्चितच ध्यानातून चांगल्या प्रकारे अनुभूती येऊ शकतात. ज्या बुद्धाला अनुभूती आल्या त्या आपल्याला सुद्धा अनुभूती येऊ शकतात. कारण बुद्ध जर म्हणतात की प्रत्येक माणसामध्ये बुद्धत्वाचे गुण आहेत, जर तुम्ही या मार्गाचा अवलंब केलात तर त्या गुणाचे तुम्ही काय करू शकता, विकसित करू शकता. तुमच्यामध्ये सुद्धा बुद्ध विकसित होऊ शकते नाही का. परंतु कालच्या ज्या प्रश्नानुसार जर आपले तरुण मुलं किंवा मुलं ध्यानाबद्दल अनिच्छुक असतील नाही का, तर थोडंसं विचार केला पाहिजे नाही का. तर ते म्हणतात की प्रज्ञा प्राप्तीसाठी भावना विधी म्हणजेच ध्यान भावना केली पाहिजे.
आता प्रत्यक्ष हे जी प्रज्ञा आहे ही प्रत्यक्ष अनुभूतीचा भाग आहे. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते बौद्धिक ज्ञान आहे, ज्याला कलेक्टिव्ह नॉलेज म्हटलेलं आहे. पुस्तक वाचण्यामधून ज्ञान मिळते, जसं प्रवचनामधून मिळते. काल सिलगोसने खूप चांगले दोहे सांगितले, त्याच्यामधूनही तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं असेल, नाही का? दारूचे चांगले परिणाम पण तुम्हाला कळले, नाही का? त्यांनी सांगितलं ना, नाही का? हे कळतं. तर हे जे कळतं आपल्याला, हे आपल्याला बुद्धीला कळतं. बुद्धीला सर्वच काही कळतंय, बुद्धीला बुद्धही कळतात, धम्मही कळते आणि संघही कळते. परंतु ते आतमध्ये उतरत नाही, ते फक्त हे राहते. आणि विपश्यना ज्ञान काय म्हटलेलं? अंतर्ज्ञान म्हणजे आतमधलं, जसं बाह्य जगत आपण या दृष्टीने पाहतो, तसंच आंतरिक जगत जे आहे ते कुठल्या दृष्टीने पाहतो? अंतर्दृष्टीने पाहतो. आणि ही अंतर्दृष्टी कशामधून आपल्याला प्राप्त होते? ध्यानामधूनच प्राप्त होते, नाही का? आता हा प्रत्यक्ष प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष काय? अनुभूतीचा भाग आहे. आपल्याला संपूर्ण बुद्ध धर्म समजलेला आहे बौद्धिकदृष्ट्या, तरी आपण मी दुःखी आहे असं म्हणतो का? का हो, कशात? ठीक आहे, आनंदी आहे असंच हे येतं का नाही? कोण म्हणतो नाही हो मी दुःखी आहे असं कोणी म्हणतो का? जर मी तुम्हाला विचारलं का हो कसा आहे? छान, आनंदी आहे. परंतु तो मान्य करत नाही की मी दुःखी आहे. जेव्हा तो मान्य करेल मी दुःखी आहे, नाही का, तेव्हाच तुम्हाला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी कोणी मार्ग सांगेल. पण मी आनंदी आहे म्हटल्यानंतर मग तो काय सांगणार? कोणी सांगणारा काय सांगेल तुम्हाला? म्हणून ते म्हणतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझं शोधूनही पण आहे. जर आपण प्रत्येकाने आपल्या अंतर्मनाला विचारलं खरोखरच मी सुखी आहे का, तर आपलं उत्तर काय मिळेल आपल्याला? आपण सुखी नाही. सुखी कोण आहेत? सुखी बुद्ध आहे. आणि तसंच आपल्याला जर बनायचं असेल, नाही का, तर आपल्यामध्ये श्रद्धा, वीर्य हे जे धम्म इंद्रिय ते विकसित करावं लागते. तर सांगण्याचं तात्पर्य की प्रज्ञा ही प्रत्यक्ष काय? अनुभूतीची बाब आहे. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात की बुद्ध प्रज्ञेबद्दल खूप काही बोललेच नाही. कारण प्रज्ञेबद्दल खूप जर काही बोलले असते तर तो प्रत्यक्ष त्याची अनुभूती होती. अनुभूती दुसऱ्याला एका दुसऱ्याशी शेअर करता येते. परंतु दुसऱ्यामध्ये जसं एखादं इंजेक्शन देऊन औषध द्यावं तशी प्रज्ञा इतराच्या मनामध्ये भरली जात नाही. ज्याला त्याला त्याची अनुभूती घ्यावी लागते. आणि हा अनुभूतीचा भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये ती सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तरी जे ज्ञानी लोक आहेत, जे प्रज्ञावान लोक आहेत, अशा अप्रज्ञावान लोकांना समजण्यासाठी, नाही का, अशा आपल्यासारख्या अप्रज्ञावान लोकांना समजण्यासाठी प्रज्ञेचे काही भाग पाडलेले किंवा त्याला प्रकार म्हणूया, प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये त्या प्रज्ञेच्या 3 पातळ्या सांगितलेल्या आहेत. पहिली जी पातळी आहे तिला म्हटलेलं आहे श्रोत्रमय प्रज्ञा, नाही का. याच्यावर आपण आपल्या अभ्यास गटामध्ये चांगली चर्चा करू शकतो. आता श्रोत्रमय प्रज्ञा म्हणजे भगवंताच्या काळामध्ये जो अस्तित्वात होता संघ किंवा जो समाज होता, त्यावेळेस लिपी होती का? लिपी नव्हती, लिहिता येत नव्हतं. तर काय होतं? श्रवण केलं जातं, नाही का. बुद्धाचे जे अनुयायी होते, श्रावक होते, ते श्रवण करत होते, ऐकत होते, नाही का. आणि ऐकून, बुद्धाचं वचन ऐकून जी त्यांच्यामध्ये समज निर्माण होत होती ती, नाही का, ती समज म्हणजे श्रोत्रमय प्रज्ञा. आता आपणही अभ्यास करतो, प्रवचन ऐकतो, पुस्तकं वाचतो, त्याच्यामधून आपली जी समज, निश्चितच आपली समज वाढत असते की नाही. भलाही त्याला आपण बुद्धिवादी का म्हणू ना, पण निश्चितच आपली समज वाढते. परंतु ही आहे कशी आहे? ही श्रुतमय प्रज्ञा आहे. नंतर आपण जे काही वाचतो, अभ्यासतो, त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. तिला म्हटलेलं आहे ते चिंतनमय प्रज्ञा. म्हणजे चिंतन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथ आपण अनेकदा वाचतो, नाही का. परंतु एकदा वाचल्यानंतर आपल्याला तर काय कळतं का? कारण ती धम्माची भाषा आहे, ती आपल्याला कळत नाही. परंतु त्यावर जर चिंतन केलं तर निश्चितच त्याच्यात जे म्हणजे तिथे काय आहे, नाही का, हे आपल्याला कळायला लागतं चिंतन केल्यानंतर. आणि चिंतन केल्यानंतर आपण काही निष्कर्षापर्यंत येतो.
त्याला म्हटलेलं आहे भावनामय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, श्रोतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. तर हे श्रुतमय प्रज्ञा अशी असते की जशी काही एक पाण्याचा हौद आहे भरलेला, अशी कल्पना करा, आणि पाण्याचा हौद भरला, पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि त्याला तोट्या लावलेल्या आहेत. एकदाच्या त्या पाण्याच्या तोट्या आपण चालू केल्या तर काय होईल बरं? तो हौद पूर्ण रिकामा होईल की नाही? कारण त्याच्यामध्ये झरेच नाही आहे, ते बाहेरून आलेलं पाणी आहे. त्याच्यामुळे ते काय होईल, क्षणार्धात ती पाण्याची टाकी, पाणी संपेल, पाण्याची टाकी शुष्क होईल. श्रोतमय प्रज्ञेचंही तसंच आहे. कारण हे आपण वाचून मिळवलेलं ज्ञान आहे, नाही का? हे नष्ट होणारं असतं. त्याच्यानंतर असं कल्पना करा की एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये किंवा विहीर आहे, त्याला आतून झरे आहेत, तुडुंब भरलेली आहे, आतून झरे आहेत. त्या विहिरीचं कितीही जरी आपण पाणी उपसलं तर काय होईल बरं? रिकामी होणार का? नाही होणार, कारण ती सतत भरलीच राहील, कारण आतमधून तिला झरे आहे. तर ही भावनामय प्रज्ञा अशीच आहे की जेव्हा आपण, नाही का, ऐकतो, त्याच्यावर चिंतन करतो आणि ज्यावेळेस आपले स्वतःचे निष्कर्ष निघतात, नाही का, त्यावेळेस तुम्ही कितीही हे केलात तरी ते काय होते, ते ज्ञान जे आहे ते आतमधून येत असतं, जसं झऱ्यासारखं, आणि ते कधीही आटत नाही, ते कधी आटत नाही. तर आपण श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा यावर अभ्यास करू शकतो. आता ही श्रुतमय प्रज्ञा जी आहे, नाही का, फार मोठी, म्हणजे कधी कधी काय आहे की श्रुतमय प्रज्ञा ही जरी कनिष्ठ पातळी असली तरी ही काही वेगळी नाही, कारण हिचीच विकसित अवस्था जी आहे ती भावनामय प्रज्ञा आहे. वेगवेगळ्या नाही, तर हिची श्रुतमय प्रज्ञेची विकसित अवस्था जी आहे ती काय, भावनामय प्रज्ञा. आणि श्रुतमय प्रज्ञा जर आपण विचार केला नाही, चिंतन केलं नाही, तर कधी कधी श्रुतमय प्रज्ञा भयंकर असं रूप धारण करू शकते. काय होते? भयंकर असं रूप धारण करू शकते, नाही का. कधी कधी केवळ ऐकीव माहितीवर जर आपण त्याचा विचार केला नाही, चिंतन केलं नाही, तर त्यात आणि जर कृती केली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात, नाही का. आपण चिंतनशील नसू की खरोखरच यांनी दिलेलं भाषण याचे परिणाम काय होतील, परिणामाची जाणीव जर केली नाही तर काय होईल, फार मोठे हानी होऊ शकते. कारण माणसाच्या भावना उद्दीपित जर झाल्या तर तो माणूस काहीही करायला तयार होतो, नाही का. आणि म्हणून मोर्चामध्ये जे लाठीचार्ज होते, गोळीबार होते, मरतात कोण बरं? लीडर लोक मरतात का? लीडर नाही, मरतात कोण? आपल्यासारखे. कारण आपण आपली सतत बुद्धीने विचारच करत नाही. एखाद्यावर आपण विश्वास ठेवतो, त्याने जसं म्हटलं तसं आपण ॲक्ट करतो आणि जीवानिशी जातो. आणि म्हणून असं म्हणतात की बाबासाहेबांनी जे जे संघर्ष केलेत, नाही का, ते असे माणसाच्या भावना उद्दीपित करणारे संघर्ष होते का? नाही, नाही का. तर ते म्हणतात की बाबासाहेबांच्या संघर्षाला वैचारिक बैठक होती, नाही का. आणि ते असं म्हणतात की संघर्ष जो आहे हा संघर्ष विध्वंसक नसावा, कारण विध्वंसक संघर्षामुळे काय होते, जीवितहानी होते, मनुष्यहानी होते, प्राणहानी होते.